Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण तुमचा 6th स्टँडर्डचा सायन्सचा लेट्स सेपरेट द कंपोनंट हा लेसन बघितला आणि आज आपण फायनली बघणार आहोत या लेसनची एक्सरसाइज की जी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्टुडंट लेट्स सी द एक्सरसाइज. स्टुडंट दिस इज युअर एक्सरसाइज. दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. तुम्ही बघू शकता चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिलेला आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि ते पर्याय आपल्याला वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता हे 4 ऑप्शन्स पण बघून घ्या. मग आपल्याला जे 4 ऑप्शन होते त्याच्यामध्ये मॅग्नेटिक सेपरेशन मध्ये आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही यूज करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत आपला सेकंड क्वेश्चन बघा. टू सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम अ वीट. तुमची आई गहू निवडती आहे किंवा आजी गहू निवडती आहे, त्याच्यातले खडे बाजू करायचे असेल तर कुठली मेथड वापरणार तुम्ही सेपरेशनची? येस, इट इज नथिंग बट हँड पिकिंग. तुम्ही निवडणी हे मेथड वापरणार आहात. सो तुमचं आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, हँड पिकिंग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲलम इज डिझॉल्व्ड इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युजिंग द डॅश डॅश मेथड. समजा तुमच्याकडून पाण्यामध्ये तुरटी ही पूर्ण विरघळली गेली आणि तुम्हाला ती तुरटी पाण्यापासून वेगळी करायची. मग काय करावं लागेल? जसं आपण मिठाचं उदाहरण बघितलं. मीठ आणि पाणी मिक्स केल्यानंतर ते जे मिठाचं पाणी आहे ते आपण सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर काही 2 दिवसांनी त्या मिठाचे खडे खाली शिल्लक राहतात. त्या पद्धतीने ॲलम मिक्स झालेलं जे पाणी आहे आपण सूर्यप्रकाशात ठेवलं, सनलाईट खाली ठेवलं तर ते पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार आणि खाली तुम्हाला तुरटीचे खडे शिल्लक राहणार आहे. मग कुठली मेथड आहे? इट इज नथिंग बट इव्हॅपोरेशन. ती मेथड कुठली आहे? इट्स नथिंग बट इव्हॅपोरेशन. ऑप्शन नंबर ए इज योर राईट आन्सर. फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन मध्ये देयर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स विथ द मिल्क. सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी पॉसिबल. ओ माय गॉड, आता काय झालेलं आहे? आपण हे तर विचारच नाही केला. दूध आणि पाणी मिक्स झालेलं आहे आणि तुम्हाला दूध आणि पाणी वेगळं करायचं. मग तुम्ही कुठली मेथड वापरणार? जरा विचार करा. मला पण थोडंसं विचारत करावं लागलं ह्या प्रश्नाच्या बाबतीत. मग आता खूप सारे ऑप्शन दिलेले होते त्याच्यामध्ये. थ्रू नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दीज मेथड. आता बघा, हे दूध आणि पाणी एकमेकांमध्ये मिक्स झालेलं होतं, ते तुम्हाला सेपरेट करायचं. फिल्ट्रेशन करे तरी दुधाचा कण येणार आहे. इव्हॅपोरेशन केलं पण पाणी उडून जाईल, दूध थोडं शिल्लक राहणार आहे. सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन ते स्थिर होऊ दिलं तरी पण दूध त्याच्यामध्ये राहणारच आहे. मग ह्या कुठल्याही मेथड इथे काम करणार नाही. म्हणजे आपला ऑप्शन काय येणार आहे? नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. यापैकी कुठल्याच मेथडने दूध आणि पाणी हे आपण वेगळे करू शकत नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आहे? दॅट इज नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. म्हणून ऑप्शन नंबर डी इज युअर राईट आन्सर. ऑप्शन नंबर डी काय आहे? तुमचं राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ट्रू ऑर फॉल्स. चूक की बरोबर ते लिहा. सिंपल क्वेश्चन आहे. द फिल्ट्रेशन मेथड इज यूज्ड टू सेपरेट सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन लिक्विड. येस, फिल्ट्रेशन मेथड कुठे वापरतात? की जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळलेले नाहीये. म्हणजे समजा आता आपला फिल्टर आहे, काडी कचरा असलेलं पाणी आहे. मग तुम्ही स्वच्छ कापड घेणार, मग त्या काडी कचरा वरती राहणार कापडाच्या आणि खाली स्वच्छ पाणी आपण पिणार आहे. सो ही बरोबर आहे. द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट द सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन वॉटर. त्या पाण्यामध्ये विरघळलेले न पदार्थ त्या पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आपण फिल्ट्रेशन वापरणार का? येस. सो इट इज ट्रू. म्हणून याचा आपण आन्सर ट्रू लिहिणार आहात. ठीक आहे. Let's see the next. Using magnetic properties, all metals can be separated from garbage. सगळे मेटल्स आपण वेगळे करू शकतो का? नाही. तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक सबस्टन्सेस फक्त 3 आहे. कुठले? आयर्न, कोबाल्ट अँड निकेल. हे 3च पदार्थ आपण काय करू शकतो? मॅग्नेटिक म्हणजे हे मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. हे 3च आयर्न, कोबाल्ट, निकेल हेच फक्त आपण कचऱ्यातून वेगळे करू शकतो कारण ते मॅग्नेटला चिटकतात. ओके. युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स, ते काय म्हणतात? सगळे मेटल बाजूला करतात का? नाही. बाकीचे मेटल तुमचे त्या चुंबकाला चिटकणारच नाही. म्हणून फक्त 3 मेटल वेगळे करू शकतो. आयर्न, कोबाल्ट, निकेल. सो इट इज फॉल्स. कचऱ्यातून फक्त आपण हे 3च वेगळे करू शकतो जे लोखंडाला चिटकतात. ओके. पुढे ओनली मॅग्नेटिक मेटल्स लाईक इथे उत्तर एक्सप्लेनेशन पण दिलं. आयर्न, निकेल अँड कोबाल्ट कॅन बी सेपरेटेड बाय द मॅग्नेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. द सेडिमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम द सी वॉटर. सेडिमेंटेशन मेथडने आपण समुद्राचं जे सॉल्ट आहे समुद्राच्या पाण्यापासून मिळणार ते पाण्यापासून वेगळं करू शकता का? नो. समुद्राच्या पाण्यापासून मीठ मिळवण्यासाठी आपण बघितलं ते मिठागरांचं उदाहरण दिलं. कुठली मेथड वापरतात? येस, इट इज नथिंग बट इव्हॅपोरेशन. कुठली मेथड वापरतात? इव्हॅपोरेशन. सो सेडिमेंटेशन म्हणजे
समजा गढूळ पाणी आहे ते शांत होऊ द्यायचं, तो चिखल खाली जाऊन बसतो, त्याला सेडिमेंटेशन म्हणत असतो. सो इट इज फॉल्स, म्हणून हे उत्तर काय आहे, चुकीचं आहे. मग राईट आन्सर काय आहे, व्हाय. त्याचं रिझन पण लिहिलेलं आहे. सॉल्ट इज सेपरेटेड फ्रॉम सी वॉटर बाय दी इव्हॅपोरेशन मेथड. इव्हॅपोरेशन मेथडने आपण ते वेगळं करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द विनोइंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईट वेट डिब्रीज फ्रॉम द ग्रेन्स. बरोबर आहे. जे उफणणी बघत असतो आपण, तो शेतकरी हे करत असतो, विनोइंग करत असतो. जो ग्रेन्स असतात ते जड असतात, हेवी असतात, ते खाली पडतात आणि काडी कचरा काय होत असतो, हवेसोबत उडून जात असतो. सो ते लाईट वेट डेब्रीज फ्रॉम द ग्रेन्स ते वेगळे होत असतात. सो इट इज ट्रू. पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. यस, डिकॅन्टेशन मेथडमध्ये एक हेवी आणि एक लाईट लिक्विड आपण वेगळं करू शकतो का? यस, करू शकतो. तुम्हाला बघितलं, चिखल गढूळ पाणी आहे, गढूळ पाणी आपण जर स्थिर ठेवलं तर जो चिखल वगैरे आहे तो खाली जाऊन बसतो आणि वरती स्वच्छ पाणी राहतं. मग ते स्वच्छ पाणी आपण थोडा ग्लास तिरपा करून ते काढून घेऊ शकतो आणि ते जे चिखल गाळ आहे तो काय होत असतो, पाणी खाली तळाशी साचत असतो. सो दिस इज ट्रू आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे तुमच्या समोर. फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड युजफुल अँड हाऊ. फिल्ट्रेशन मेथड कुठे वापरणार आहात आणि कशी वापरणार आहे, या प्रश्नाचं उत्तर लिहायचं छानपैकी. सो फर्स्ट पॉइंट मध्ये लिहिणार आहात तुम्ही फिल्ट्रेशन मेथड कुठे वापरतात. फिल्ट्रेशन मेथड इज युजफुल फॉर सेपरेटिंग इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. इनसोल्युबल सॉलिड आहे, तुम्हाला सांगितलं की गढूळ पाणी आहे किंवा काडी कचरा असणारं पाणी आहे. मग त्यावेळेस आपण स्वच्छ पांढरा कपडा घेत असतो, त्या कपड्यावरने ते पाणी गाळत असतो, खाली स्वच्छ पाणी आणि वरती काडी कचरा राहत असतो. म्हणजे ते इनसोल्युबल काय आहे, सॉलिड आहे, ते बाजूला होतात आणि खाली स्वच्छ पाणी निघत असतं. म्हणजे ते सेपरेट करण्यासाठी आपण फिल्ट्रेशन मेथड वापरत असतो. फिल्ट्रेशन इज युजफुल फॉर सेपरेटिंग कशापासून, इनसोल्युबल सॉलिड फ्रॉम द लिक्विड पासून वेगळं करण्यासाठी. सो पुढे, द मिक्सचर इज पोर्ड थ्रू अ फिल्टर पेपर. मग ते जे मिक्सचर आहे ते आपण फिल्टर पेपर मधून पोर करणार आहे. फिल्टर पेपर किंवा स्वच्छ कपडा, व्हाईट कर्टन और व्हाईट क्लॉथ म्हणू शकता तुम्ही. द सॉलिड रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर व्हाईल द लिक्विड पासेस थ्रू इट. मग आता तुम्हाला मी प्रयोगशाळेमध्ये हे पण सांगितलं होतं, हे तीनही पॉईंट लिहायचे आहे की जे काडी कचरा किंवा जो चिखल किंवा जी घाण आहे ती फिल्टर पेपरवरती राहील आणि खाली स्वच्छ पाणी हे त्या बीकरमध्ये जमा होणार आहे. द सॉलिड रिमेन्स ऑन द फिल्टर पेपर व्हाईल लिक्विड पासेस थ्रू इट. अशा पद्धतीने 3 पॉईंट एका खाली एक करून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लेट्स सी द क्वेश्चन नंबर 4. How will you separate sawdust mix in container of a water? आता सॉडस्ट म्हणजे काय, भुस्सा, लाकडाचा भुस्सा. हा तुम्ही त्या पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे, तो कसा वेगळा करणार, एकदम सोपं आहे. सॉडस्ट फ्लोट्स ऑन वॉटर. ते काय होतं, पाण्यावरती तरंगतं, कारण ते हलकं असतं. तुम्ही बघाल लाकूड सुद्धा पाण्यावर तरंगतं, प्लास्टिकची एखादी वस्तू पाण्यावर तरंगते, बिकॉज इट्स डेन्सिटी इज लोअर दॅन वॉटर, म्हणून ते पाण्यावरती तरंगतात. तेच तुम्ही खिळा टाका, पाण्यात जाणार. तुम्ही 1 रुपयाचा कॉईन टाका, पाण्यात जाणार, कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे पाण्यापेक्षा. घनता मॅटर करते इथे. सॉडस्ट फ्लोट्स ऑन वॉटर, ऑलो इट टू फ्लोट अँड रिमूव्ह इट बाय डिकॅन्टेशन और बाय स्किमिंग इट फ्रॉम द सरफेस. आणि मग डिकॅन्टेशनने आपण काय करू शकतो, स्थिर झाल्यानंतर ते आपण जमा करून घेऊ शकतो, चाळणीने जमा करून घेऊ शकतो किंवा कापडाने पण जमा करून घेऊ शकतो. वेगवेगळ्या मेथड वापरू शकता आणि आपण सॉडस्ट आणि पाणी हे वेगवेगळं करू शकतो. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. व्हाईल वर्किंग अ कार्पेंटर फाइंड दॅट आयर्न नेल्स हॅव मिक्स विथ सॉडस्ट. तो जो कार्पेंटर आहे, लाकडापासून वस्तू बनवणारा व्यक्ती, त्याच्या असं लक्षात आलं की त्याचे जे खिळे आहे आणि तो लाकडाचा जो भुसा आहे ते मिक्स झालेला आहे. मग पुढे काय झालं बघा, पुढे काय झालं, विच डिफरंट मेथड कॅन बी कार्पेंटर यूज टू सेपरेट देम. मग कार्पेंटर कुठली मेथड वापरणार आहे, प्रश्न वाचला तुमच्या लक्षात येईल की काय, मॅग्नेटिकची मेथड कुठली तरी वापरणार आहे. विच ऑफ दिस मेथड इज इझिएस्ट मेथड कुठली आहे, तर आन्सर आपण लिहिणार आहोत. द कार्पेंटर कॅन यूज हँड पिकिंग. पहिली एक तर तो हाताने खिळे वेगळे करणारे, पहिले एक तर हँड पिकिंग वापरणार आणि दुसरी मेथड कुठली, मॅग्नेटिक सेपरेशन. दुसरी मेथड कुठली वापरणार, मॅग्नेटिक सेपरेशन. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही हे उत्तर, एक तर तो हाताने बाजूला करणार ते खिळे किंवा मॅग्नेट फिरवणार आणि मॅग्नेटने ते खिळे त्याला चिटकून बसणार आहे. पुढे मग याच्यामध्ये सोपी मेथड कुठली आहे, द इझिएस्ट मेथड इन द मॅग्नेटिक सेपरेशन. ती सोपी आहे कारण फिरवली की लगेच त्याला चिटकून बसणार. बिकॉज मॅग्नेट अट्रॅक्ट्स आयर्न नेल्स बट नॉट सॉडस्ट. कारण मॅग्नेट लगेच काय होणार आहे, त्या खिळ्यांना अट्रॅक्ट करणार, सॉडस्टला मात्र अट्रॅक्ट करणार नाही. त्याच्यामुळे ही सोपी मेथड आहे, म्हणून ही प्रेफर करणार आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, दिस इज युअर लास्ट क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइज मधला. लेट्स सेपरेट द
कंपोनंट मधला हा आहे शेवटचा क्वेश्चन. याच्यामध्ये काय करायचं आहे, यू हॅव टू फाइंड द वर्ड ऑफ मेथड्स ऑफ सेपरेटिंग सबस्टन्सेस फ्रॉम देअर कंपोनंट्स. म्हणजे आपण या धड्यामध्ये ज्या ज्या मेथड शिकलो त्या मेथड या पझलच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यांनी आपल्यासमोर एक एक्झाम्पल दिलेला आहे, डिकॅन्टेशन दिलेला आहे, म्हणजे विनोईंग, सिविंग, फिल्ट्रेशन हे शब्द आपल्याला इथे शोधायचे आहे. मग आता पहिल्या याच्यामध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला. पहिलाच जर तुम्ही इथे बॉक्स बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल काय, सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे काय, सेडिमेंटेशन नंतर तुम्ही हे शब्द पण लिहा. नंतर तुम्ही काय करा, आता हे शब्द मी लिहून देत नाही, तुम्ही काय करा असे स्पेलिंग पण लिहा. सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजे चिखलाचं पाणी आहे, ग्लासमध्ये घेतलं, ते जर शांत ठेवलं तर चिखल खाली जातो आणि वरती स्वच्छ पाणी येत असतं, सेडिमेंटेशन. त्याच्यानंतर दुसऱ्या लाईन मध्ये काय दिसतंय का तुम्हाला, तिसऱ्या लाईन मध्ये विनोईंग. विनोईंग सापडलं बघा, विनोईंग म्हणजे पाखडणे, विनोईंग पण सापडलं मला. ओके ओके. त्याच्यानंतर अजून कुठे सापडतंय का बघा तुम्हाला दुसरं कुठलं, येस येस, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन पण सापडलं बघा मला, फिल्ट्रेशन. ही एक मेथड सापडली. सगळ्या मेथड सापडल्या पाहिजे. त्याच्यानंतर चर्निंग. चर्निंग म्हणजे रवी घुसळून आपण त्याच्यापासून काय करत असतो, तूप काढत असतो, लोण्याचा गोळा काढत असतो. चर्निंग. 1 2 3 4 5. अजून 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 मॅग्नेटिक सेपरेशन बघा, इथे उलट दिलेलं आहे, मॅग, MEGENTIC, मॅग्नेटिक सेपरेशन. पूर्ण शब्द असा दिलेला, उलटाय दिलेला, फक्त इथपासून ते इथपर्यंत असा मॅग्नेटिक सेपरेशन हा शब्द दिलेला आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून बघा, सिविंग. सिविंग चालणे. चालणे पण सापडलं, सिविंग. सिविंग सिविंग पण सापडलं. अजून कुठला राहिला रे, अजून कुठला राहिला, इव्हॉपरेशन. इव्हॉपरेशन सापडलं बघा मला, इव्हॉपरेशन. असं तुम्ही गोल करायचं तिथे पेनाने. इव्हॉपरेशन पण सापडलं. सो अशा पद्धतीने मेथड्स ऑफ सेपरेटिंग कंपोनंट्स फ्रॉम देअर मिक्सचर ह्या आपला 1 2 3 4 5 6 7 8 8 मेथड सापडलेला आहे. परत एकदा मोजा, 1 2 3 4 5 6 7 8. ओके. सो अशा पद्धतीने आपला एक्सरसाइज इथे संपलेला आहे. लवकरच भेटणार आहे नवीन लेसन सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे ते बरेच जण सबस्क्राईब करायला विसरतात, तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असे छान छान व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल.